गुरुच्या बोलण्यात दडलेला गूढार्थ समजून त्यातून बोध घेणं हे सिद्ध जाणकाराला शक्य होतं. स्वामी कहते ज्यानं देखणे पण माझ्यासारख्या बाईला बी येड लावणार आहे. त्या ध्येयाला स्त्री ध्येयाची ओढ वाटली असेल का? राधे, स्त्री आणि पुरुष यात फरक काय? म्हणजे अगं, स्त्री आणि पुरुषातला फरक कोणता? राधे, लाजू नको. आम्ही तुला साधा प्रश्न विचारला. अगं, स्त्री जशी रडते तसाच पुरुषही रडतो. स्त्री जशी हसते तसा पुरुषही हसतो. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर हे सगळे षड्रिपू जसे स्त्रीच्या अंगी असतात तसेच पुरुषाच्याही अंगी असतात. ओके नाही? मग या सगळ्या भावना स्त्री आणि पुरुषात सारख्याच असतील तर स्त्री आणि पुरुष यात फरक कोणता? दोघांच्या शरीराची रचना वेगळी आहे. ती कशी काय? अगं, बोल की. स्वामी, स्त्रिया नसताना सारखा अवयव असतो. जे त्यांच्या स्त्रीत्वाचं प्रतीक आहे आणि जी पुरुषात नसतं. राधे, अगं तू फक्त देहाचाच विचार करतेस आणि इथेच मात खातेस. अगं, स्त्री पुरुषात हाच जर का भेद असेल तर मग हा भेद आम्हाला लागू होत नाही. आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. चैतन्याला कोणताही आकार नसतो. पाणी जसं भांड्यात ओतलं की ते त्या भांड्याचा आकार धारण करतं, तसेच राधे, तुला स्त्रीत्वाचा अर्थ कळलेला नाही. तुला आहे तो स्त्रीत्वाचा अहंकार आणि या अहंकाराचं मूळ नष्ट व्हायला हवं, म्हणजे तुझ्या मोक्षाचा मार्ग मोकळा होईल. आणि म्हणूनच तुझं स्त्रीत्व दर्शवणारे हे जे तुझे अवयव आहे, तुझ्या नारायण ब्राह्मणाला दान करून टाक बघू. आणि तुझी वाट मोकळी कर. स्वामी, मला माफ करा. स्वामी, मला माफ करा. माझ्या हातात चूक झाली. मला माफ करा. माझ्या सौंदर्याच्या गर्वाने मी उन्मत्त झाले होते, आंधळी झाले होते. मला माफ करा स्वामी. मला माफ करा. राधे, शरीराच्या सौंदर्याचा अभिमान बाळगावा, अहंकार नव्हे. मनात अहंकार डोकावला की आयुष्यात अंधकार होतो.
अगं देहाच्या चेहऱ्याच्या या सौंदर्याचं काय, ते आज आहे उद्या नाही. मनाचं सौंदर्य, भक्तीचं सौंदर्य चिरकाल टिकणारं असतं. मनात उद्भवणारी वासना काही काळ तुम्हाला साथ करेल, पण मनाचं सौंदर्य आयुष्यभर तुम्हाला सोबत करेल. तुमच्या शरीराचं सौंदर्य हे भगवंताचं वरदान असतं, त्याला त्याची काय नवलाई. त्याला प्यारं असतं मनाचं सौंदर्य, कारण ती मनुष्याची स्वतःची कमाई असते. ती वृद्धिंगत करणं त्याच्या हातात असतं. म्हणून भगवंताला सर्वाधिक प्रिय ते असतं. देहाच्या या 4 दिवसाच्या लावण्याच्या जोरावर किती काळ लोकांना भुलवू शकशील? 4 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर काय? तुझ्या चेहऱ्यावरच्या लावण्याची जागा सुरकुत्यांनी घेतली की मग बघ सगळे कसे पाठ फिरवतील. एकही जण तुझ्याकडे फिरकणार नाही. या उलट मनाच्या सौंदर्याने भगवंताला मोहित करतील, तर तो आयुष्यभर सावलीसारखी तुझी सोबत करेल. पश्चातापाच्या अग्नीत माझा ताटा, माझा गर्व समद जळून खाक झालं स्वामी. समद जळून खाक झालं स्वामी. तुम्हाला वचन देत नाच गाणं समद सोडून दे. आता नाचन ते फक्त परमेश्वर भक्तीत रंगून नाचन, आणि गायन तर परमेश्वराचं गुणगान गायन स्वामी. परमेश्वराचं गुणगान गायन. राधे, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आटोपली सगळ्यांची जेवण? हो, अगदी व्यवस्थित. सगळी भक्त मंडळी अगदी पोटभर जेवली हो. आज 100 पानं जेवून उठली, पण कुठे म्हणून काही कमी पडलं नाही. स्वामींचीच कृपा आहे. गुरु आपल्या भक्ताची काळजी घेतो म्हणतात ना, ती ही अशी. स्वामींनीच आपली लाज राखली, आपली नड ओळखली आणि आपल्याला मेहनताना मिळवून दिली. आता कसं झालं, परमार्थ सुरळीत झाला आणि त्याच पैशामध्ये आपला प्रपंचही भागतो. खरंच स्वामी किती दयावंत आहे. आपल्या शिष्याना काहीही कमी पडू नये म्हणून किती झटते ती गुरुमावली. स्वामींच्या अस्तित्वाने आपलं घर पावन झालं आणि आपलं आयुष्य. खरंय तुमचं. सुरुवातीला ना स्वामींच्या ह्या लीलां झेलणं अगदी अवघड व्हायचं. जीव नुसता मेटाकुटीला यायचा, नकोसा व्हायचा. कधी कधी तर स्वामींचा खूप रागही यायचा. पण आता मात्र त्या सगळ्याची भरपाई झाल्यासारखी वाटते. हे सगळं सुख समाधान जे काही आपल्याला भरभरून मिळतंय ना, ते केवळ स्वामींमुळे. स्वामींनी आपल्या या घराचं जणू काही नंदनवनच केलं. मला तर वाटतं स्वामींनी इथून कधीही कुठेही जाऊ नये. आपली सत्ता स्वामींवर चालणार आहे होय? स्वामींना अडवणं आपल्याला शक्य आहे? हा, आता त्यांच्या मनात असेपर्यंत राहतील इथे. आणि त्यांच्या मनाचा थांगपत्ता त्यांनी कुणाला लागू दिलाय का? उद्या त्यांच्या मनात आलं दुसरीकडे कुठे जाऊन राहावं, तर आपण थोडीच त्यांना अडवू शकणार आहोत. त्यांचे ते मुक्ती आहे. काय हो, काय झालं?
पण स्वामी आपल्याला सोडून जातील असं तुला का वाटतं? तुम्ही बघताय ना स्वामींना भेटायला लोकांची कशी रीग लागते ती. या सगळ्या गोतावळ्यामध्ये एखादा कुठला तरी शिष्य त्यांना तुमच्यापेक्षा जवळचा वाटला. काय रे चोळ्या, काय करतोयस? अरे हा खड्डा खणण्यामागचं कारण काय? स्वामी खरं सांगू? म्हणजे तू आमच्याशी खोटं बोलू शकतोस तर? नाही नाही तसं नाही, सांगतो खरं तेच सांगतो. स्वामी तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तुमचा सहवास आम्हाला लाभला आणि आम्ही धन्य झालो. स्वामी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सदैव असंच इथंच राहा, आपल्यात कधी अंतर येऊन. शरीरात जीव असेपर्यंतच नाही त्यानंतरही. अरे पण हा खड्डा, स्वामी तुमच्या समाधीसाठी जागा तयार करत होतो. त्यासाठी आत्तापासूनच खड्डा खोदून ठेवतो. चोळ्या, आधी तुला यात घालीन. मग मी जाईन. गणेश सोहनी, या या. बाळाप्पा महाराज, स्वामी कुठे गेलेत? स्वामी आता इथे नाही आहेत, पण येतील इतक्यात. काही काम? हो, काम होतं, तेही महत्वाचं. आमच्या आईची इच्छा आहे की मी पुन्हा लग्न करावं. अगो बाई, म्हणजे आता तिसरं लग्न करणार तुम्ही? अहो काय करणार, एक सोडून दोनदा लग्न केले, पण दोन्ही वेळा कमनशिबी ठरली. पत्नींचा सहवास फार काळ लाभला नाही. पदरी एखादं मुलबाळ असावं तर तेही नाही. हवा एवढं मोठं घराणं आमचं, घराण्याला एखादा वारस हवा. आमच्या आईची इच्छा आहे की आमचा संसार पाहावा, नातवंड अंगावर खेळवावीत. म्हणून म्हटलं पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यापूर्वी स्वामींची परवानगी घ्यावी. या बाबतीत स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. येतील. रडतीस? काय झालं? मग काय करू? मगाशी स्वामी जे काही बोलत होते ते सगळं ऐकलंय मी. असं तो विचार करतेस म्हणून रडतेस? या सगळ्याचा काय अर्थ समजायचा? अगं अगदी सोपा अर्थ आहे. स्वामींच्या आधी मी या जगातून जाणार. काय बोलताय तुम्ही? अगं अगं रडण्यासारखं काय त्या? प्रत्येक सवाष्ण स्त्रीची जशी इच्छा असते की तिला अहेयपणी मरण यावं, शिष्यांची गुरुच्या बाबतीत तीच भावना असते की गुरुच्या आधी आपण या जगातून जावं. शिष्यासाठी हेच सर्वात मोठं भाग्य आणि तेच भाग्य मला लाभणार आहे. मी मरेपर्यंत माझे गुरु, माझे स्वामी माझ्या सोबत असणार आहे. त्यांच्या आधी मी जाणार, म्हणजे माझ्या गुरूंचा विरह मला कधीही सहन करावा लागणार नाही. तुम्हाला काय कळतंय का? तुम्ही हे सगळं मला, तुमच्या बायकोला तुम्ही सांगताय की तिचा पती? मला तरी कल्पना सुद्धा करवत नाही. हे सगळं प्रत्यक्षात झालं तर हे शक्य नाही.
तुमचं काय ठीक आहे हो. मला तुमच्या गुरूंचा विरह सहन नाही करावा लागला. माझं काय सांगा ना, मला तुमचा विरह सहन करावा लागेल याचं काय? अगे स्वामी आहेत ना, ते आपली किती काळजी घेतात हे बघतेस तू. मग तेच तुला पुढे जे काही घडेल त्याला सामोरं जाण्याचं बळ देते. आणि स्वामींच्या बोलण्याचा दुसरा अर्थ असा की स्वामी आता कायम आपल्या सोबत राहणार आहे, आपल्या अंगणात, आपल्या जवळ. ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाहीत. साक्षात भगवंत आपल्या घरी वास करून राहणार आहे, यापेक्षा सद्भाग्य ते कुठलं. माझी फार तळमळीची इच्छा होती की स्वामींची समाधी आपल्याच घरात असावी, त्यांनी आपल्याला सोडून कधीच जाऊ नये. त्यासाठीच तजवीज करत होतो, समाधीची जागा तयार करत होतो. तर आता त्यांच्या आधी मीच निजधामास जाणार आहे. म्हणजे मी गेल्यानंतरही त्यांच्या मनात माझी समाधी असणार आहे. ती आनंदाची गोष्ट आहे की आनंदोत्सव साजरा करायला हवा. बराच वेळ झाला, स्वामी अजून आले नाहीत. अजून किती वेळ थांबावं लागेल ते सांगणं अवघड आहे. काय रे, इतक्यातच कंटाळलास? हं? अरे लोक युगानुयुग आमची वाट बघत ताटकळतात, तरी सुद्धा आम्ही त्यांना भेटतो तसं नाही. आणि तू इतक्यातच थकलास? हं? अरे आम्ही इतक्या कमी अवधीत तुला भेट दिली आणि तुझी काही काळ सुद्धा वाट बघायची तयारी नाही. स्वामी, मला माफ करा. माझ्या म्हणण्याचा तसा हेतू नव्हता. मी आपलं सहजच. बरं बोल, काय काम काढलंस? स्वामी, एक विचारायचं होतं. करू नकोस. म्हणजे स्वामी, मी समजलो नाही. तिसरं लग्न करू नकोस. स्वामी, आईची मनीषा अशी होती की मी पुन्हा लग्न करावं, घराण्याला कुलदीपक मिळावा म्हणून. हे पहा, तुमच्या इच्छेपेक्षा नियतीच्या मनात काय आहे, तिची इच्छा काय आहे याचा विचार करायला हवा. पण स्वामी, अरे आता पण परंतु कसले? एकदा सांगितलं ना, लग्न करू नकोस म्हणजे करू नकोस. नाही करायचंच लग्न, चल चालता हो इथून, चल जाणार लग्न. काय स्वामींनी लग्न करू नको सांगितलं, परवानगी नाकारली? होय, स्वामींनी साफ नकार दिला. गणेश, तू मनाला लावून घेऊ नको. आता यावेळी आपण आपल्या मनासारखं वागायचं. बघूया काय होतंय ते. काना डोळा कर स्वामींच्या बोलण्याकडे आणि लग्नाला उभा राहा. अगं पण आई, अगं आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट स्वामींना विचारूनच करत आलो ना. आता त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर पुन्हा लग्नाला उभं राहायचं म्हणजे मला नाही पटत हे. अरे आतापर्यंत सगळ्या गोष्टी तू स्वामीने विचारून करत आलास ना, मग आता नाही विचारलं तर बिघडलं कुठे? मनाने ते तुझ्या पाठीशीच आहे. तुझं काही चुकलं ना तरी ते लगेच माफ करतील. भक्त किती चुकला ना तरी परमेश्वर सुद्धा त्याला पोटाशी धरतो. मी आई आहे ना तुझी, मग गुरुला कशाला विचारायला पाहिजे? का असं कसं म्हणतेस तू? स्वामी आपल्या हिताचा विचार करूनच बोलत असतील ना. अरे पण मी तुझ्या आईचाच का सांगते. ते पारंपरिक पद्धतीने विचार करताय. आई सुखाच्या अगदी पलीकडे गेले ते. शिवाय तो साधू बैरागी
घर ना दार आगा ना पिछा. पण आपल्याला आपल्या घराण्याचा नको का विचार करायला? आपलं घराणं किती मोठं आहे, आपल्याला व्यवहार करायला हवा, आपल्या घराण्याला वार असावा. मी तुला गैर नाही सांगते, तू आपलं लग्न करून मोकळा हो बघू. सोडप्पा, आज लवकर स्वामी सेवेसाठी? नाही, खरं तर लवकरच येणार होतो, पण मग कुठे माशी शिंकली? बरोबर आहे. आता इथे काम करण्यासाठी आलं काय नाही आलं काय काय फरक पडतो तुम्हाला? चोख व्यवस्था झाली आहे तुमची. 5 रुपये मेहनताना असे आयते पैसे मिळाल्यानंतर इथे येऊन काम करायची गरज काय असं वाटत असेल ना तुम्हाला? असं काहीही वाटत नाही. तरी थोडं काम होतं, ते उरकेपर्यंत वेळ लागला म्हणून. बरोबर. आता घरची कामं महत्वाची वाटणार तुम्हाला. इथली कामं करायला काय आहे सुंदराबाई? मेहनताना मिळेपर्यंत स्वामींच्या पुढे 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 केलं, आणि आता मिळाल्यानंतर स्वतःचं घर कसं भरायचं या विचारात लागलात तुम्ही. सुंदराबाई, स्वामींबद्दल आजही माझ्या मनात तेच भाव, आणि मेहनताना मिळावा म्हणून मी स्वामींची सेवा कधीच केलेली नाही. अहो, त्यांचा प्रसाद आहे तो, त्यांची कृपा आहे, आणि ते पैसे मी स्वामींच्या भक्तांच्या देखभालीसाठीच वापरतो. कोणाला मूर्ख बनवताय? म्हणे स्वामींच्या भक्तासाठी खर्च करतो, स्वतःचे खिसे भरताय तुम्ही. हे बघा, हे आरोप खोटे आहेत. वाटेल ते आरोप करू नका, सहन करणार नाही मी ते. आणि माझ्याकडे एक बोट दाखवताना उरलेली बोट तुमच्याकडे वळतायत हे सोयीस्करपणे विसरू नका. आधी स्वतःकडे बघा आणि मग दुसऱ्यांना विचारा. आणि माझ्या कामाबद्दल म्हणत असाल तर माझे सगळे हिशेब चोख आहेत. स्वामीने राजांना सांगून रीतसर मेहनताना मिळवून दिलाय मला, त्याप्रमाणेच व्यवहार करतो मी. तुमच्यासारखं लोकांना लुबाडत नाही, किंवा भक्तांचे आले दागिने पैसे फळं लपवून ठेवून चोरीचे धंदे करत नाही मी. हे बघा, चोर कुणाला म्हणताय तुम्ही? ते दिसतंय तेच बोलतोय मी. हे पहा, तुम्हाला मला बोलण्याचा काही हक्क नाहीये. आहे, हक्क आहे, कारण प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करतो मी. तुमच्यासारखं स्वार्थ साधण्यासाठी नाही. एक गोष्ट, मी विनंती केली म्हणून स्वामींनी तुम्हाला इथे राहण्याची परवानगी दिली हे इतक्यातच विसरला तू? चांगलेच उपकारांची फेड करता, त्या लवकर विसरलात ते उपकार. हे बघा, इथे कुणी कुणावर उपकार करत नाही. उपकाराची भाषा करू नका. राब राब राबते मी आणि खिसे भरतात तुमचे. जाऊ दे, तुमच्यासारख्या मूर्ख व्यक्तीच्या नादी लागण्यातच काही अर्थ नाही. स्वामी वाट बघत असतील माझी. सोळ्या, जी फार सैल सुटली तुझी. स्वामींची मेहर नजर झाली म्हणून 5 रुपयाची उधळण होते तुझ्यावर. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. मी पण बघते किती दिवस तुझ्यावर स्वामींची कृपा राहते ते. वा वा सोनी, केलत का लग्न? अभिनंदन अभिनंदन. स्वामी, स्वामी, चूक झाली आमची, पण मोठ्या मनानं आपण माफ करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. मातीही खायची आणि पोटात दुखतंय म्हणायचं, याला काही अर्थ आहे का?
तुझ्या ललाटी जे लिहिलेलं आहे ते तुला मिळो. अरे गणेशा, कशाला काळजी करतो? मी सांगितलं ना तुला, काही दिवसाचा स्वामींचा राग आहे. सगळं काही पूर्ववत होईल बघ. नाहीये, मला खूप काळजी वाटते. कारण स्वामींच्या डोळ्यात जे आज मी बघितलं ते बघून माझ्या हृदयात सर्र झालं. सांगितले ना तुला काळजी करू नको म्हणून. हे बघ, तुम्हाला दोघांना कुलदेवताला जायचंय ना, त्याला आवरा बघू लवकर. कुलदेवतेचा आशीर्वाद घ्या आणि संसाराला लागा. आई मी तयारच आहे, ही तयार होती. आटोपली की नाहीच? रमा, ए रमा, अगं झालीस का नाही तयार? हो हो, आलेच. वैद्य बुवा, काय झालं निदान? क्षमा करा सोनी मावशी, अहो पण यांच्या कमरेचा हाड तुटलाय. आणि ते सांगलं जाणं अशक्य आहे. पण आपण लागतील तितके पैसे खर्च करूया ना. नाही नाही, त्याचा काही एक उपयोग नाही. आता यांना उरलेलं सबंध आयुष्य हे असं पलंगावरच काढावं लागेल. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, स्वामी आम्हाला क्षमा करा स्वामी. तुमचं न ऐकल्याचे परिणाम भोगतोय आम्ही स्वामी. काय झालं असं विचारणार नाही स्वामी? हो, माझी बायको जिन्यावरून येताना पाय घसरून पडली. तिच्या कमरेचं हाड मोडले स्वामी. आणि वैद्य म्हणतात पुन्हा आता ते सांधलं जाणार नाही. हे होणारच होतं. आम्ही तुला सावध केलं होतं, लग्नाचा डाव मांडू नकोस म्हणून. ऐकलं नाही? अरे तुला बायको आहे पण पत्नी सुख नाही. अरे आमचं ऐकायचं नव्हतं तर विचारलंच तरी का? चूक झाली पण आमच्यावर कृपा करा आणि माझ्या बायकोला बरं करा स्वामी. माझ्या बायकोला बरं करा. आता ते आमच्या हातात नाही. आम्हाला ठाऊक होतं याच्यावर औषध नाही, उपाय नाही, म्हणून आम्ही तुला सावध केलं होतं. आता भोग आपल्या कर्माची फळं. स्वामी, त्याच्या वतीने मी माफी मागते. अहो तो लग्नाला तयार नव्हताच, पण मीच बळी पाडलं त्याला. मला माफ करा, नाहीतर त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल. काय म्हणाली होतीस तू? परमेश्वर आपल्या चुका माफ करतो, हो ना? परमेश्वर आपल्या चुका माफ करतो, पण त्या नकळत केलेल्या. एवढं सांगून सवरूनही तुम्ही तुम्हाला करायचं तेच केलं. स्वामी आपल्याला माफ करतील म्हणून आम्हाला गृहीत धरलं. तू केलीच ना, आता भोगा त्याची फळं. जा निघून जा, येऊ नका आमच्याकडे. चालायला लागा, चला. स्वामी
हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो गणेशा चुकलंच बाबा माझं. वेळीच आपण स्वामींचं ऐकलंच ना तर फार बरं झालं असतं बघ. त्यावेळी तुझं ऐकलं नसतं ना तर ही वेळच आली नसती. आता कोण सोडवणार आहे आपल्याला फेऱ्यातून? मालक, अहो लवकर चला. आळंदीचे नरसिंह सरस्वती महाराज आपल्या घरी आलेत. काय आपल्या घरी आले? चला जाऊया. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, नमस्कार करते. गुरुदेव दत्त. कल्याण मस्त कल्याण. स्वामी आशीर्वाद द्यायचा तो तो माझ्या सोनेला द्या, म्हणजे लवकर बरी तरी होईल. काय झालंय तुमच्या सुनबाईंना? अहो आताच मुलाचं लग्न झालं आणि हे सगळं असं झालं बघा. जिन्यावरून पाय घसरून पडली का आणि कमरेचं हाड मोडलं. हो एवढं मोठं घराणं आमचं. घराण्याला वारस हवा म्हणून तिसरं लग्न करून दिलं मुलाचं. स्वामींचं सांगणं डावललं. म्हणजे समर्थांची आज्ञा तुम्ही डावलली? तुम्ही स्वामींना ओळखता? हो, मी खूप ऐकलंय आम्ही समर्थांबद्दल. अहो मग आमच्या घराण्याला वारसा यावा म्हणून मी अगदी मनापासून तुमची प्रार्थना करते. तुम्ही काही करा पण माझ्या सुनेला बरं करा. आई, म्हणजे मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? तुमच्याजवळ सिद्धी आहे. काहीतरी चमत्कार करा पण तिला बरं करा. नाही, मला तसं करता येणार नाही. सिद्धीनं चमत्कार घडवून आणता येत पण विधी लिखित बदलता येत नाही. आणि स्वामी समर्थांचा शब्द म्हणजे विधी लिखित वचन, ते बदलण्याची क्षमता माझ्यात नाही. हे सगळं तुम्ही बोलताय? हो आई, अहो गोंधळून गेलेलो आहे मी. सिद्धी आणि चमत्कारांच्या भोग्यात अडकून आणि ह्यात गुरफटल्यामुळं मला माझा मोक्षाचा मार्ग सापडेनासा झाला. त्यासाठी काहीतरी उपाय करायला हवा. महाराज, आपण स्वामींची एवढी स्तुती करता, केवळ स्वामींबद्दल ऐकून त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर वाटतोय, तर मग स्वामींची प्रत्यक्षात भेट का घेत नाही आपण? तेच तुमच्या दुविधा दूर करतो, तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवतो. काय नाही, नीट लाईन, नीट 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 उभे राहा, नीट उभे राहा. हा काही नाही. नवीन लग्न झालं वाटतं? हो स्वामींच्या दर्शनाला आला? हो. संसार सुरू करण्यापूर्वी स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा होता. मिळणार मिळणार आशीर्वाद तुम्हाला. सुखाचा होणार हो तुमचा संसार. छान आहे तुमची बायको, नक्षत्रासारखी. अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभतोय तुमचा. पण आपण? मी सुंदराबाई. स्वामींच्या सेवेचा सगळा जिम्मा माझ्यावर असतो. म्हणजे त्यांचं जेवण, त्यांना काय हवं नको ते सगळं मी बघ. इतकंच नाही तर स्वामी माझ्या शब्दाबाहेर नाहीत. इथली सगळी व्यवस्था माझ्याकडे असते. म्हणजे कुणाला दर्शन घेऊ द्यायचं, कुणाला नाही घेऊ द्यायचं, हे सगळं माझ्याकडे असतं. तुम्ही कुणीकडून आलात? आम्ही अमरावतीहून आलो आहोत. बर. खरंच खरंच पण बाई तुम्ही खूप भाग्यवान आहात. नित्य स्वामींच्या सहवासात असता, नेहमी स्वामींच्या बरोबर असता. आहे खरी भाग्यवान, पण दरिद्री हो दरिद्री. म्हणजे बघा ना,
ह्या माझ्या लुगड्याची दशा बघा. ही अशी लक्तर घेऊन सेवा करावी लागते मला. इतक्या लोकांची ये जा असते इथे. अशा लुगड्याने वावरणं बरं दिसतं का? काय करणार? तुम्ही भल्या घरचे म्हणून तुम्हाला गळ घालते हो. बघा काही जमलं तर. म्हणजे मी काय करू शकतो? नाही म्हणजे इथे लुगडी कुठे मिळतात आणि काय की इकडचं मला काहीच ठाऊक नाहीये. नाही 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 नाही, तुम्ही लुगडी नका देऊ. तुम्ही लुगड्याची रक्कम द्या मला, म्हणजे मी घेईन. तुम्हाला कशाला त्रास? असं म्हणताय? ठीक आहे तर मग हे घ्या. सोळ्या, तुला म्हंटल होतं ना ही सुंदरा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल म्हणून. वाटल्या ना मिऱ्या? आता कसा भांडली ना तुझ्याशी. खरंय स्वामी, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं ते मी ऐकायला. स्वामी, पण तुम्ही सुंदराबाईंचं उफराट वागणं का सहन करता? त्यांना काहीच का बोलत नाही? त्यांच्याशी इतकं प्रेमाने का वागता? अशानं जनमानसात तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. बाळ्या, आम्हाला त्याची काळजी नाही. आम्ही कुठल्याही प्रतिमेशिवाय अवतरलो आणि तसेच जाणार. अरे, लौकिकार्थानं सर्वसामान्य माणसांना लागू होणाऱ्या गोष्टी आम्हाला लागू होत नाही. आता सुंदरेविषयी विचारशील तर तिचं पूर्वजन्मीचं पुण्य खूप मोठं. खूप पुण्य संचय तिच्या पाठीशी आहे. अरे, म्हणूनच तर तिला आमची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. आता त्या पुण्याईचं संचित जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तिचं हे वागणं जसं चाललंय तसं आम्ही चालू देणार. स्वामी, मी नीट समजलो नाही. बाळ्या, अरे, मनुष्य आपल्या कृत्याची बरी वाईट फळं भोगत असतो. आपल्या मागच्या जन्मीच्या पापपुण्याच्या संचितावर गतजन्मीच्या पापपुण्यानुसार या जन्मी सुखदुःख त्याप्रमाणे वाढायला येतात. आता काही जण आपल्या सत्कर्मानी त्या संचितात भर घालतात, तर काही शहाणे आहे ते पूर्वसंचित संपून मोकळं होतात आणि मग दुःख वाट्याला आल्यावर भगवंताच्या नावाने ठणाणा करतात. पण मग स्वामी, सुंदराबाईंचं बेताल वागणं असंच चालू राहणार? त्यांना शिक्षा नाही होणार? होणार ना, नाही का? शिक्षा होणार. आमच्याच एका अवतारात एकाचे 100 अपराध भरल्यावर आम्ही त्याला शिक्षा दिली होती. सुंदराबाईच्या पापांचा घडा भरला की तिलाही शिक्षा होणार. आम्ही त्याचीच वाट बघतो आणि तिलाही शासन होणार. पण स्वामी, मग तिचं माप तिच्या पदरात का नाही टाकून देत तुम्ही? अरे, समजून ती समजणार आहे का? समजवावं कोणाला? ज्याला समजण्याची कुवत असते त्याला, ज्याला समजून घेण्याची ओढ असते त्याला, ज्याला स्वतःला बदलण्याची आस असते त्याला. अरे, खडकावर पाण्याची धार धरून त्याला अंकुर फुटणार आहे का?